इंतजार, लंबा इंतजार, बस थोड़ा और इंतजार। तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आज मी नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. तर फक्त काही अवघे दिवसच बाकी राहिले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे. तर त्या जयंतीनिमित्त आपल्याला भावांनो टेरेस तयार करायचा आहे. तुम्ही आपला प्रिव्ह्यू बघितलाच असेल. तर आपल्याला त्या प्रिव्ह्यू टाईपमध्ये टेरेस तयार करायचे. त्या प्रिव्ह्यूचे जे मटेरियल आहे ना, ते मटेरियल तुम्हाला मी ऑलरेडी टेलिग्रामवरती दिलेले आहे. तुम्ही तिथे जाऊन ते मटेरियल डाउनलोड करायचे. त्याच्यात व्हिडिओ असेल, टेक्स्ट PNG असेल, बाबासाहेबांचे फोटो असतील. तर भावांनो, बिटमार्क प्रोजेक्ट, टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट असे सर्व प्रोजेक्ट तुम्हाला मी टेलिग्रामवरती दिलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन ते सर्व डाउनलोड करायचे आहे. आणि भावांनो, मटेरियलला पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये आहे. तो पासवर्ड तुम्ही घेऊन आपले मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करायचे आहे. आणि भावांनो, त्या फोल्डरमध्ये तुम्हाला फॉन्ट सुद्धा दिलेला आहे. मी जो फॉन्ट यूज केला आहे तो फॉन्ट सुद्धा आहे, तुम्ही अलाइट मोशनमध्ये ॲड करायचा आहे. तर भावांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे टेटस तयार करू शकता. तर भावांनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. तुमच्याकडे नसेल तर टेलिग्रामवरती दिलेले, तुम्ही तिथे जाऊन आपल्या टेलिग्रामला जॉईन सुद्धा व्हा आणि आपले मटेरियल डाउनलोड करून अलाइट मोशन ॲप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करायचे आणि ते ॲप्लिकेशन ओपन करायचे. आणि जी मी XML फाईल दिलेले आहेत ना, ते अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. जर इम्पोर्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती सुद्धा ट्युटोरियल दिलेले, ते ट्युटोरियल पाहून आपले बिटमार्क प्रोजेक्ट आणि XML फाईल कशा इम्पोर्ट करायचे ते तुम्हाला समजून जाईल. आणि भावांनो, आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट आणि XML प्रोजेक्ट जर अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट झाले असतील तर या प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. तर इथे तुम्हाला ते दोन्ही प्रोजेक्ट दिसून जातील, बिटमार्क प्रोजेक्ट आणि टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट. तर याच्यावरती क्लिक करायचे. बिटमार्क वरती क्लिक केल्यानंतर भावांनो, प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचे, ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो, तुम्हाला जर हे जर सॉन्ग आहे असं जर आलं नसेल XML फाईलमध्ये तर तुम्ही काय करायचे, मी जो शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलाय ना यूट्यूबवरती, तो शॉर्ट व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे किंवा तो डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे, 3 डॉट वरती क्लिक करून तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ॲडओ करून घ्यायचा आहे. तर भावांनो, आहे असा सॉन्ग आपला येऊन जाईल. तर तुम्ही असं सॉन्ग यूज करायचे, नाहीतर तुम्ही MP3 डाउनलोड करू शकता आपले सॉन्ग आणि ते यूज करायचे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो, तुम्हाला मी मटेरियल दिलं आहे ते मटेरियल इथं ओपन करायचे. पाहू शकता ही टेक्स्ट PNG हा बॅकग्राऊंड व्हिडिओ दिलेला आहे. तुम्हाला पहिल्यांदा बॅकग्राऊंड व्हिडिओ सिलेक्ट करायचे आणि प्लस करायचे. प्लस केल्यानंतर भावांनो, आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तुम्हाला 6.19 इथपर्यंत ठेवायचा आहे आणि इथून स्प्लिट करायचा आहे. असा स्प्लिट केल्यानंतर याचे साऊंड जो आहे तो सॉन्ग म्यूट करायचे या दोन्ही व्हिडिओचे. तर असे व्यवस्थित साऊंड म्यूट केल्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो बॅकग्राऊंडला ठेवून घ्यायचा आहे या रेक्टेंगलच्या खालच्या बाजूला. पुन्हा या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑप्सिटीमध्ये जाऊन खालच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे, कलरमध्ये जायचे आणि 4 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचे. आणि या व्हिडिओची ऑपसिटी जी आहे ती भावनो, या व्हिडिओची ऑपसिटी तुम्हाला 70 ठेवायची आहे, नाहीतर तुम्ही तुमच्या हिशोबाने 80 ठेवू शकता. असं व्यवस्थित 80 ठेवल्यानंतर पुन्हा याच्यावरती क्लिक करायचे आणि याची ऑपसिटी सुद्धा तुम्हाला भावनो 80 ठेवायची, नाहीतर 70 ठेवून घ्यायचे. असं व्यवस्थित ठेवल्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय, आपलं लिरिक्स जे आहे ना ते लिरिक्स इथं टाईप करून घ्यायचं आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे, सेंटर करून घ्यायचे, फॉन्टमध्ये जायचे, व्ह्यू ऑल ओव्हर फॉन्टवरती क्लिक करायचे, 3 डॉट वरती क्लिक करून भावनो आपला फॉन्ट इम्पोर्ट करायचा आहे. तर फॉन्टवरती क्लिक करायचे. फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर आपण जे भावनो आपले डाउनलोड केलेले मटेरियल आहे ना, मटेरियलचे फोल्डर इथं शोधून घ्यायचंय. तर असे व्यवस्थित आपलं मटेरियल फाईल मॅनेजरमध्ये आलेलं असेल ते फोल्डर तुम्ही सिलेक्ट करायचे, ओपन करायचे आणि भावनो तुम्ही पाहू शकता फॉन्ट दिलेला आहे, हा फॉन्ट तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि तो फॉन्ट इथं ॲड झालेला दिसून जाईल. तर तो फॉन्ट तुम्हाला भावनो सिलेक्ट करायचा आहे. तर पाहू शकता हा फॉन्ट इथं ॲड झालेला आहे, हा फॉन्ट सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर कलरमध्ये यायचे आणि तुम्ही आतला कुठलाही कलर ठेवू शकता स्टार्टिंगच्या लिरिक्सला. तर स्टार्टिंगचा लिरिक्स आहे आपला फॉन्ट झालेला आहे, साईज झालेली आहे. तर याच्यावरती पुन्हा क्लिक करा, एडिट टेक्स्टमध्ये जावा आणि आपलं पहिले लिरिक्स इथं टाईप करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित टाईप केल्यानंतर याची साईज तुम्ही 24 ठेवू शकता. ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा हा टेक्स्ट सिलेक्ट करा, लेअरमध्ये जाऊन याचा डुप्लिकेट लेअर करायचा आहे.
डुप्लिकेट लेअर केल्यानंतर वरच्या बाजूला ठेवायचा आहे. वरच्या बाजूला ठेवल्यानंतर पुन्हा याच्यावरती क्लिक करा. एडिट टेक्स्टमध्ये जायचे. एडिट टेक्स्टमध्ये आल्यानंतर इमोजीवरती जायचे आणि इमोजी ठेवायचे. असं इमोजी सिलेक्ट करायचे आणि या इमोजीची साईज तुम्हाला 16 ठेवायचे. कलरमध्ये यायचे. ग्रेडियंट वरती क्लिक करायचे. हा खालच्या बाजूला ठेवून घ्यायचे. ओके करायचे. ओके केल्यानंतर हा व्यवस्थित दिसून जाईल असं. आता हा टेक्स्ट टाईप झाल्यानंतर याला इफेक्ट द्यायचा आहे. तर टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे. हे पाहून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. कॉपी ऑल वरती क्लिक करून घ्यायचे. पुन्हा बीट मार्क वरती येऊन या दोन्ही टेक्स्टला एकच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. असं व्यवस्थित पाहून इफेक्ट तुम्ही अप्लाय करून घ्यायचे आहेत. पुन्हा याच्यावरती क्लिक करायचं असेल. दोन्ही लेअर सिलेक्ट करायचे आहेत. लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करायचे आणि पुढच्या बीट मार्कला येऊन हे पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर याच्यावरती पुन्हा क्लिक करा. या टायमरच्या ऑप्शनमध्ये यायचे. हा 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचे. आहे तसा इफेक्ट आणि आहे तसा लिरिक्स पुढच्या बाजूला येऊन जाईल. पुन्हा याच्यावरती क्लिक करायचे. टेक्स्टमध्ये यायचे. एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचे आणि भावांनो तुम्हाला पुढचा जो इमोजी ठेवायचा तो ठेवू शकता आणि पुढचे लिरिक्स तुम्हाला व्यवस्थित ऐकायचे आणि टाईप करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित भावांनो हे सर्व टेक्स्ट टाईप करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा 6.19 या बीट मार्क वरती यायचे. प्लस वाला आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन हा PNG सिलेक्ट करायचा आणि प्लस करून घ्यायचा आहे. प्लस केल्यानंतर हा व्यवस्थित साईज कमी करायची आहे आणि याची साईज तुम्हाला शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत ठेवून घेतल्यानंतर पुन्हा या फोटोवरती क्लिक करा. PNG वरती इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. फेड इन फेड आउट हा इफेक्ट सिलेक्ट करायचा. इन बंद करून घ्यायचा आहे आणि आउट 50 ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर हे टेक्स्ट टाईप करून घ्यायच्यात लिरिक्स आणि हा जो थोडा गॅप दिसत असेल इथं तुमचा चॅनलचे नाव किंवा लोगो ठेवायचा आहे आणि इथं पुढचा लिरिक्स टाईप करून घ्यायचा आहे. तर भावांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं कोठेही सेट करून घ्यायचा आहे. व्हिडिओच्या त्या ॲरोवरती क्लिक करायचे. क्वालिटी जेवढी तुम्हाला ठेवायची आहे ती ठेवा व्हिडिओची आणि एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर भावांनो मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, नाही तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावांनो भेटू आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.